आज 25 एप्रिल. खरं पाहता वर्षभरात 25 एप्रिल हा दिवस संत मार्क शुभवर्तमानकार ह्याच्या सणाचा दिवस. परंतु ह्या वर्षी हा सण पुनरुत्थान आठवड्यात आलेला आहे आणि म्हणूनच हा सण साजरा केला जात नाही. कारण प्रेषिताच्या सणापेक्षा प्रभूचा सोहळा अधिक महत्त्वाचा असतो आणि हा प्रभूचा सोहळा पुनरुत्थान रविवारपासून सुरू झालेला आहे. संपूर्ण आठवडाभर साजरा केला जाणार आहे आणि दैवीच्या रविवारी त्याचा कळस गाठला जाणार आहे. त्याही नंतर पुढील 6 रविवार हा महासोहळा सुरूच राहणार आहे आणि पेंटेकॉस्टच्या सोहळ्याद्वारे त्याचा उच्चांक गाठला जाणार आहे. अशा काळामध्ये आपण सध्या वावरत आहोत. ह्याची सातत्याने जाणीव ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये आणि पहिल्या वाचनामध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव येण्या अगोदरची प्रेषितांची स्थिती आणि त्याचा अनुभव आल्यानंतर, पेंटेकॉस्टचा अनुभव आल्यानंतर प्रेषितांची झालेली सुंदर अशी अवस्था ह्यांच्यामधील फरक समजून सांगण्यात आलेला आहे की तिबिरिया समुद्राजवळ 7 प्रेषित जातात मासेमारी करण्यासाठी. ह्याचा अर्थ की आत्ता त्यांना कळलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे, सर्व संपलेलं आहे, आता आपल्याला पुढे काहीच करता येणार नाही, आपण आपल्या कामधंद्याकडे वळूया. म्हणून ते आपल्या कामधंद्याकडे वळतात, जणू काही भूतकाळाकडे वळतात, आधीच्या आयुष्याकडे वळतात. परंतु अशा पार्श्वभूमीवरच येशू त्यांना दर्शन देतो आणि ते दर्शनसुद्धा त्यांच्या कामकाजाशी संबंधित आहे. विचार करा की कोळ्यांची मुलं, मासेमारी करण्यामध्ये पटाईत असलेली मुलं 7 जण रात्रभर कष्ट करतात, त्यांना काहीच मिळत नाही आणि येशू त्यांना सांगतो उजव्या बाजूला जाळं टाका आणि जाळं फाटेपर्यंत जणू काही त्यांच्या जाळ्यामध्ये मासळी आली. असं लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 5 वचन 1 ते 11 सांगण्यात आलेलं आहे. योहान मात्र त्याला वेगळा अर्थ देतो की 153 वेगवेगळ्या माशांनी भरलेलं जाळं पेत्राने ओढून किनाऱ्याजवळ आणलं, परंतु जाळं फाटलं नाही. 153 मासे त्यावेळेला शोधून काढण्यात आलेल्या माशांच्या जातीची ती संख्या होती. परंतु त्याला दुसरा एक आध्यात्मिक अर्थ आहे. प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये क्रूस नव्हे तर मासा हे ख्रिस्ती धर्माचं प्रतीक होतं. त्याला ग्रीक भाषेमध्ये इक्तुस म्हणतात. येजूस क्रिस्तुस थेओस हुइओस सोतेर, म्हणजे येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आणि आमचा तारणारा. ह्याचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीला ख्रिस्ती म्हटलं जायचं आणि ख्रिस्तीपणाची खूण म्हणजे क्रूस नसून तो मासा असायचा. आता 153 मासे जाळ्यामध्ये सापडलेले आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक ख्रिस्ती होऊन ख्रिस्त सभेमध्ये आलेले आहेत. ते जाळं फाटलं नाही, म्हणजे ख्रिस्त सभा त्यामुळे दुभंगली नाही किंवा तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडली नाही. हे जाळं पेत्र ओढून किनाऱ्याजवळ आणत आहे, म्हणजे शिमोन पेत्र ख्रिस्त सभेचा प्रमुख म्हणून ह्या ठिकाणी कार्य करत आहे. अशा पार्श्वभूमीवरती खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्यांना न्याहारी देतो, म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्यांचं आध्यात्मिक पालनपोषण करतो. म्हणूनच पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य हे अनुभवल्यानंतर माणूस स्वतःचा राहू शकत नाही, तो वेगळ्या पद्धतीचं जीवन जगायला सुरुवात करतो. मला खरोखरच पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा अनुभव आलेला आहे का? आणि जर तो आला असेल तर माझ्या जीवनामध्ये नक्की कोणता बदल झालेला आहे तपासून पाहूया.